डुकराची जात कशी असते माहिती का? त्याला किती नाव घातलं, त्याला एखाद्या एसी रूम मध्ये जरी ठेवलं ना, संधी पाहून तो पळूनच जातो आणि पुन्हा पळून गेल्यानंतर तो चिखलातच लोळत असतो. कारण त्याची जातच तशी असती की त्याला कितीही जीव लावा, आंघोळ घाला, धुवा, घाणारा तो घाणारच असतो. तिथं बाहेर जाऊन तो गु खातोच. तसंच काही नालायक बाया असतात ना, सोन्यासारखा नवरा असताना, सासू सासरे चांगले असताना त्यांच्यासोबत खोटे नाटे आरोप करून, कारण डुकराची जशी अवलाद असती ना, तशी काही बायांची सुद्धा तशीच असती. त्यांना घाणारी बाहेरची सवय लागलेली असते ना, ती कधीच बंद होत नाही. त्यामुळे डुकरामध्ये आणि काही बायांमध्ये तोच फरक असतो. डुक्कर घाण तो घाणच असतो. तशाच काही निर्लज्ज बाया असतात ना, त्यांना नवऱ्याचं प्रेम आणि सासू सासऱ्याची माया ही कधीच कळत नाही. त्यामुळे तसल्या डुकराला लांब केलेलंच बरं. कडू आहे पण सत्य.